कृषी प्रदर्शन 2026 चे दिमाखात उद्घाटन। महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे आणि शेती व पशु यामध्ये विविध निरनिराळ्या घटकाचा प्रयोग करून आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना मजबूत करणारे कृषी प्रदर्शन म्हणून बारामतीतील कृषी प्रदर्शनाकडे पाहिले जाते। या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विकास खर्चे यांच्या उपस्थितीमध्ये बारामती शहरामध्ये पार पडले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनेत्रावहिनी पवार इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, आमदार जयंत पाटील, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, राजेश टोपे, प्रतापराव पवार, रोहित पवार, माजी रोहित दादा पवार, आमदार बारामती डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अधिकारी व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक कशा प्रकारे घ्यायचे याचं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे। फुलशेती असेल, फळशेती असेल, यावर देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। 1 एकर शेतीमध्ये जवळजवळ 100 ते 150 टनाचे उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। तसेच खोडवा पिकापासून सुद्धा 100 ते 150 टन उत्पादन मिळू शकते याचं मार्गदर्शन या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना होणार आहे। हे प्रदर्शन पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जर वेगवेगळे प्रयोग केले तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेले आहे। हे प्रदर्शन 17 ते 24 जानेवारी रोजी 17 ते 24 जानेवारी या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पाहता येणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यामध्ये आपला फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे।